दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्यावळे आहे। चंदू जमाल शेख वय 34 वर्षे राहणार टैरवोट हिलालनगर देगलूर नाका नांदेड। मोहम्मद तैयब मिया वय 35 वर्षे राहणार जैलाबुद्दीन गल्ली म्हैसा तालुका निर्मल जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगणा तर तिसरा विधी संघर्ष बालक आहे। या तिघांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। मंगळवार तारीख 4 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीत लासू स्टेशन जवळील एका हॉटेलजवळ 4 ते 5 अज्ञात इसम हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री लासू स्टेशन ते AS क्लब जाणाऱ्या रोडवर सावंगी शिवारातील हॉटेल अभिनंदन समोर कारवाईसाठी पोहोचले असता सदर ठिकाणी पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले। चंदू जमाल शेख वय 34 वर्षे राहणार टैरवोट हिलालनगर देगलूर नाका नांदेड। मोहम्मद तैयब मिया वय 35 वर्षे राहणार जैलाबुद्दीन गल्ली म्हैसा तालुका निर्मल जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगणा तर तिसऱ्या विधी संघर्ष बालक यांचा पाठलाग करून शिताफीने पोलिसांच्या पथकाने तिघांनाही पकडले। मात्र दोघे इसम हे पळून गेले। तरी नमूद इसम हे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत हत्यारासह पथकाला मिळून आले। त्यांच्या ताब्यात एक विनाक्रमांकाची फोर्ड कंपनीची कार, हत्यार बनावट पिस्तूल, गल्लूर, लोखंडी टामी, बनावट नंबर प्लेट, मिरची पावडर, नायलॉन रस्सी, 2 धारदार चाकू, पळून गेलेल्या इसमांचे व पकडलेल्या इसमांचे मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी हे अभिलेखावरील असून त्यांच्यावर तेलंगणा राज्यात व महाराष्ट्र राज्यातील नांदेड व इतर ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत। सदर इसमाविरोधात शिल्लेगाव पोलीस ठाणे येथे अनिल काळे पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकाराचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत।